इकडे हे तिघे जण एकमेकांच्या फॉलोअर्सवरून एकमेकांना टोमणे मारताना दिसत आहेत। चला तर बघूयात नेमकं यांचं इकडे काय डिस्कशन चाललेलं आहे। तर सूरज आणि धनंजय गार्डन एरियामध्ये असतात आणि सूरज त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की धनंजय दादा मला एक डायलॉग सांगा ना। तर धनंजय म्हणतो की अरे काय उपयोग आहे, तू मारतच नाहीस ना व, तर मी सांगून काय करू। तर तो म्हणतो त्यो नको, ते लय वेगळं वाटते, काम करायच लागतंय ना आपल्याला, आपल्याला कशाला म्हणायचं झुकेगा नाही साला, कारण घरातली अख्खी कामं आपल्यालाच करायची आहेत। चांगला एखादा सांगा, तुम्हाला तर कंटेंट माहिती आहे, बोला एखादा। तर डीपी म्हणतो आठवायलोय रे, थांब जरा, तुझ्यावरनच पाहिजे ना व। त्यावर सूरज म्हणतो की कसा बी द्या, सूट होईल असा, सूट झाला ना, मी हाणला ना, गाजला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रात। तर डीपी सांगतो की आठवतोय जरा थांब, आणि मध्येच थांबून तो म्हणतो की बिग बॉसच्या घरात सूरजने सोडवला गुत्ता, बिग बॉसच्या घरात सूरजने सोडवला गुत्ता, सूरजच्या हातात आलाय आता नवीन मुद्दा, झुकेगा नाही साला। आणि तो मस्त असं ऍक्टिंग वगैरे करून दाखवतो, सूरज त्याच्याकडे बघतच राहतो, ते रिॲक्शनच नाही देत। तर तो म्हणतो की हा नाही चांगला, तर तो म्हणतो अवघड वाटतोय की आवडला नाही, तर तो म्हणतो अवघड वाटतोय। तेवढ्यात तिकडून अंकिता येते आणि काय चाललंय असं म्हणून सांगतो डीपी की मी ह्याला म्हटलं बिग बॉसच्या घरात सूरजने सोडवलाय गुत्ता, तर त्यावरती यांचं चालू गुत्तुडा म्हणा की गुत्ता म्हणजे गुंता ना। तर तो म्हणतो अरे गुत्ता जोडलं, गावठी भाषा आहे तरच मुद्दा हा शब्द जोडतो। आणि मग तो सांगतो की बघ बिग बॉसच्या घरात सूरजने सोडवला गुत्ता, सूरजच्या हातात आलाय आता नवीन मुद्दा, झुकेगा नाही साला। हे बघून अंकिता डीपीकडे बघतच राहते आणि म्हणते की म्हणूनच त्याच्यापेक्षा तुमचे फॉलोअर्स कमी आहेत, म्हणजे सूरजचे फॉलोअर्स हे जास्त आहेत, आणि तिकडून ती निघून जाण्याचं नाटक करते। त्यावर डीपी म्हणतो की जा बाबा मग तिच्याकडून घे जा। तर अंकिता म्हणते काय मॅच होते सांगा, गुत्ता आणि मुद्दा एवढंच मॅच होते, फक्त येते पाठीमागे, काय मॅच झाले का। तेव्हा डीपी सांगतो झालं की मग तेवढंच पाहिजे, हा राजाला राणी लावतोय त्याच्यापेक्षा चांगलंच आहे की। तेव्हा सूरज म्हणतो जुळतंय माझं तुमच्यागत नाही, तर डीपी म्हणतो की जुळव बघू। तर सूरज म्हणतो नाही तुम्ही जुळवा। तेव्हा डीपी सांगतो बिग बॉसच्या घरात आता अंकिताला मिळालाय कॅप्टन पदाचा हुद्दा, आता सगळ्यांचा राडा, कारण सूरजच्या हातात येईल नवीन मुद्दा। तर सूरज म्हणतो काय हे, त्यावर अंकिता म्हणते काही स्पाइस नव्हता, फ्लॅट गेला एकदम। सूरज म्हणतो हा हलकं गेलं, वजनच नव्हतं यार। त्यावर अंकिता सांगते हे बघा बिग बॉसच्या घरात अंकिताने मिळवला कॅप्टन पदाचा हुद्दा, आता झालेत सगळ्यांचे वांदे, कारण मिळेना कोणालाच मुद्दा, गोलीगत अंकिता। सूरज म्हणतो हा हे बरोबर आहे। तर डीपी म्हणतो की अगं त्याला त्याचं नाव घालून हवं आहे, तुझं नाव घालून त्याला काय करायचंय। तर ती म्हणते की माझं नाव घातलंच नाहीये, पुन्हा एकदा ती डायलॉग ऐकून दाखवते। तर तो म्हणतो असे तर मी 50 दिन, तू काय मला सांगायलेस 12 लाख आणि 5 लाख यात फरक आहे ना व। तर अंकिता गप्प बसते 2 मिनिटांनी, म्हणते की माझे 5 लाख जरी फॉलोअर्स असले ना, ते मला जेन्युअनली फॉलो करतात। तर डीपी म्हणतो म्हणजे आमचे 12 लाख काही येता जाता फॉलो करतात काय। तेव्हा सूरज तिकडून ताई ताई म्हणत असतो, तर अंकिता आणि डीपी यांचं चालूच असतं। अंकिता म्हणते होय, तर डीपी म्हणतो होय काय, अंकिता म्हणते मस्करी केली हो। तर अशा प्रकारे इकडे फॉलोअर्स वरून हे दोघे गमतीने एकमेकांना टोमणे मारतायत। पण तुम्ही कोणाला फॉलो करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।